तर आता आम्ही चाललोय फिरायला आणि हा पसारा चालू आहे शॉपिंगचा आणि आमची कॅब बुक होत नाहीये. तर आता आम्ही कॅब बुक करणार आणि आम्ही जाणार आहे फिरायला. ये बोला ये. रिक्षाच बुक होत नाहीये आणि आता ती लवकर येत नाहीये, झाली ती. फायनली आमची रिक्षा बुक झाली आहे आणि आम्ही जातोय तिकडे जे आमचं लोकेशन होतं त्या ठिकाणी. आणि इतकं सुंदर लोकेशन होतं, पण खूप गरमी आणि इतकी गरमी होती, पण तरीसुद्धा हे लोकेशन आणि हे फूड एन्जॉय करायला खूप मज्जा आली आम्हाला, खूप जास्त. सी द लोकेशन्स व्हेरी नाईस नो, खूप सुंदर. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे, संध्याकाळचा. आणि तो मगासचा होता तो दुपारचा होता. आणि पण दुपारी खूप गरमी होती, खूप जास्त प्रमाणात गरमी असल्यामुळे त्या लोकांनी पाण्याचे ते फवारे लावले होते त्या लोकांनी कंटिन्युअसली. आणि AC सुद्धा कूल होत नव्हता. मग आम्ही गेलो पूलमध्ये एन्जॉय करायला. खूप जास्त पाण्यात राहिलो होतो आम्ही, खूप जास्त पाण्यात राहिलो आणि इतकं खेळलो आम्ही पाण्यामध्ये की बाबा विचारू नका. आणि गरमीमध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करणं नेक्स्ट लेवल. आम्हाला यायची इच्छाच होत नव्हती पाण्यातून बाहेर, इतकी मजा केली. माझा मुलगा तर खूप पाण्यातून बाहेरच यायला मागत होता, एवढा पाण्यात तो मजा करत होता. ते एन्जॉय करून झाल्यावर आम्ही रात्री कॅरीओके भरपूर वेळ, रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही कॅरीओके करत होतो. आणि हा सकाळचा व्ह्यू, सकाळी एवढं छान वाटत होतं. तिथे बाजूला रिव्हर होतं मस्तपैकी. आणि हे काही पिक्चर्स मी काढले होते, ते मध्ये मध्ये मी टाकले आहेत. आणि हे सडनली मिळालेला मला एक शॉट होता. तिथे छोटी छोटी लहान लहान मुलं पाण्यामध्ये इतकी सुंदर खेळत होती. काय त्यांना पूलची माहिती आणि काय, म्हणजे इतकं छान खेळत आहेत, त्यांना बघायलाच एवढं छान वाटत होतं. तर मग तो शॉट मला मिळाला. आणि हा नाश्ता, सकाळचा नाश्ता आणि हा सकाळचा छान व्ह्यू, खूपच छान. आणि अशाप्रमाणे आमचा जो मस्तपैकी पिकनिक ती ठरली होती ती छानपणे एंडिंग झाली. सो बाय, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.